नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आता शुक्रवारचे सकाळी 9 वाजले आहेत. माझी इथे पूजा झालेली आहे. तर आता इथे मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवारची ही उत्तर पूजा आहे. तर मी अशा पद्धतीने उत्तर पूजा करते, तर तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावी. काही चुका होत असेल तर ते चुका करू नये म्हणून ह्यासाठी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. तर उत्तर पूजा करण्याआधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, आपल्याला आरती करायची आहे आणि हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खडी साखर हे नैवेद्य म्हणून दाखवलं तरी चालतं. कोणी शिरा वगैरे केला तर हरकत नाही आहे, पण खडी साखर दाखवते आणि त्यानंतर मी ही उत्तर पूजेला सुरुवात करते. उत्तर पूजा करण्याच्या अगोदर आपण थोडेसे काही चुकलं असेल तर क्षमा मागावी देवीला आणि थोडे हात जोडून थोडंसं समोर देवीसमोर आपली क्षमा मागावी आणि काही चुकलं असेल तर मला माफ घे, माझ्या पोटात घे असं बोलायचं आहे. आणि त्यानंतर मी त्या हळदी कुंकू वाहत आहे. तर इथे आपला तिसरा गुरुवार झालेला आहे. तर चौथ्या गुरुवारी एकादशी आली आहे, कारण लोकांना खूप प्रश्न पडले आहेत की चौथ्या गुरुवारी एकादशी आले तर हरकत नाही आहे, काहीही होत नाही, कारण एकादशी हा विष्णूचा असतो वार, त्यामुळे आपल्याला काही हरकत नाही. मी तर करायचंच आहे एकादशीला उद्यापन. आणि ज्याला उपवास असतो एकादशीचा त्यांनी दुसऱ्या दिवशी उपवास सोडला तरी चालतं. आणि उद्यापन हा पौष महिन्यातला पहिला गुरुवारीही करू शकतात. ज्याला कोणाला एकादशी असेल तर त्यांनी पौष महिन्यातला पहिला गुरुवारी उद्यापन केलं तरी चालतं, तरी पण हरकत नाही आहे. मी तर एकादशीलाच मी उद्यापन करणार आहे, कारण तो खूप शुभ दिवस म्हटला जातं. तर त्याच्यामुळे एकादशी असेल असं तर काही हरकत नाही आहे, करू शकता उद्यापन. तर आमच्याकडे तर करतात, तर तुमच्याकडे करत असाल तर ते बघा आणि तुम्ही नक्की तुमच्या पद्धतीने पण करण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येकाकडे करण्याची पद्धत वेगळी असते. तर इथे आरती करून झालेली आहे. मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. इथे खडी साखर वगैरे दाखवलं आणि त्यानंतर मी इथे पाया पडल्या आणि नंतर त्याची उत्तर पूजा करायला सुरुवात केली. तर कळशातलं मी नारळ हे बदलत नाही आहे, बाकीचं सामान सगळं निर्मळाला टाकते, पण नारळ आपल्याला 4ही गुरुवार तेच वापरायचं आहे. तर मागच्या वर्षी पण अमावस्या आली होती, तर त्या दिवशी मागच्या वर्षी पण अमावस्या होती, त्या म्हणजे 5 गुरुवार होते आणि 5व्या गुरुवारी अमावस्या होती, तर मी त्या दिवशी पण उद्यापन केलेलं होतं. तर काही हरकत नाही आहे, असं मनात कुठलाही भ्रम आणायचा नाही आहे. तर ह्या कळशातलं पाणी आपल्याला तुळशीला न टाकता आपण इतर झाडांना किंवा इतर कुंडीत आपले जे असतात तर त्याला टाकायचं आहे आणि बाकीचे सगळं सामान आपण निर्मळ टाकायचं आहे. हे सगळं कचऱ्यात फेकून नाही द्यायचं आणि ह्याची थोडंसं अलग हे फुलं ठेवायचं आणि ते नंतर निर्मळ किंवा आपण एका झाडाखाली टाकायचं आहे. तर मी इथे सगळे पाणी टाकून दिलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला त्यामधले जे सुपारी आणि एक नाणं असतं तर ते आपण नेक्स्ट पूजेला पण यूज करू शकतो, काही हरकत नाही आहे. तर हे बघू शकता, मी नाणं आणि ही सुपारी थोडं सुकायला ठेवते आणि नंतर तेच पूजेला वापरते आणि समोर पूजेच्या जी काही सामान असतं ते टाकून न देता आणि पुढच्या गुरुवारी आपण हे वापरू शकतो. आणि हे तांदूळ तुम्ही पुढच्या गुरुवारी हे वापरू शकते. तर माझी सगळी उत्तर पूजा झालेली आहे. त्यानंतर बघा इथे मी स्वामीचा परत फोटो ठेवला आणि त्यांची नित्यसेवा केली. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.